एखादा पुरुष असेल किंवा आपण म्हणूयात पुरुष असेल, स्त्री असेल, ह्यांना हे आयडेंटिफाय कसं करता येईल किंवा त्यांना त्यांचे सिम्प्टम्स कसे कळतील, की ओके मला इनर चाइल्ड हीलिंगची गरज आहे? इश्यू आहे. करेक्ट. मी असं नाही म्हणणार मेल डॉमिनेशन किंवा फिमेल डॉमिनेशन, पण कुठलीही गोष्ट ज्या बॅलन्समध्ये चालते ना, एक यिन यान नावाचं एक जॅपनीज आहे, एक ब्लॅक फिश आणि व्हाईट, वाईट. की तुमच्या आतली प्रत्येक पुरुषात एक स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष एनर्जी वाईज आहे. ओके, राईट साईड इज मॅस्क्युलिन आणि लेफ्ट साईड इज युअर फेमिनिन. ठीक आहे. जर नवरा आणि बायकोने बसून मॅस्क्युलिन फेमिनिन, अगेन नॉलेजच नाहीये ना, हो. जर प्रत्येक पुरुषातल्या स्त्रीने ह्या स्त्रीचं समजून घेऊन, प्रत्येक स्त्रीने या पुरुषाचं पण तिच्यातल्या मॅस्क्युलिनचं समजून जर एकत्र येऊन या गोष्टी सॉल्व्ह केल्या, तर प्रॉब्लेम मी म्हणत नाही की येणार नाहीत, पण त्याच्यावर सोल्युशन पटकन येईल. हां, करेक्ट. सो जेव्हा तुमचं इनर चाइल्ड वुंडेड असतं, तेव्हा जॉबमध्ये जॉब लॉस किंवा कंटिन्युअसली फेल्युअर्स, स्ट्रेस, एन्झायटी, चिडचिड, रिपिटेटिव्ह पॅटर्न्स येतात. हां. मल्टिपल डिवोर्स, मल्टिपल ब्रेकअप्स, मल्टिपल टॉक्सिक पार्टनर्स किंवा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये नवरा मारतोय तरी बायको राहते. व्हॉट यू चूज यू बिकम. तुम्ही जे डिसिजन घेणार आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. हो गए लेकिन बिलीफ सिस्टम तो वही है. तर ते हील करण्यासाठी ते कसे ओळखायचे की स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, वारंवार येणारे रिपिटेटिव्ह पॅटर्न, टॉक्सिक मॅरेजेस, मल्टिपल डिवोर्स, हेल्थ इश्यूज. माझा हेल्थ इश्यूज पण मी जेव्हा माझं इनर चाइल्ड हिलिंग केलं, तेव्हा दोघे जॉब करायचे, तर मला ना ते हवे होते. आय वॉन्टेड देअर अटेन्शन. सो आय यूज टू प्रे, मी खूप आजारी पडू दे. तेव्हा मी व्हिज्युअलाइज करायचे की म्हणजे बाबा ॲपल कापतायत आणि आई पाय चिपते आणि ते माझ्या बरोबर आहेत, कारण दोघे जॉब करायचे. आणि ते माझ्या डोक्यात होतं. 8 ऑपरेशन झाले. आणि जेव्हा मी हील करायला लागले तेव्हा म्हटलं, शी वनश्री, तू किती चुकीचे विचार करत होती.